गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर हा भाग बघितलेला होता. ट्रान्सफॉर्मर हे जे ॲपरेटस आहे, उपकरण आहे, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. तर म्युच्युअल इंडक्शन आणि सेल्फ इंडक्शन हे दोन इंडक्शन कशा प्रकारचे असतात ते सुद्धा आपण याआधी बघितलेलं आहे. आता आपल्याला एक नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे, ज्याचं नाव आहे AC सर्किट्स. आता AC सर्किटमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर जे काही सर्किट्स आपण डेली रुटीनमध्ये यूज करतो, दैनंदिन यूज करतो, ते सर्किट्स कशा प्रकारे बनलेले असतात आणि त्याचं वर्किंग कशा प्रकारे चालते ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आपल्याला हे माहीत आहे की इलेक्ट्रिसिटीचे किंवा इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे दोन मार्ग आहेत. एक आहे DC आणि दुसरं आहे AC. तर DC आणि AC म्हणजे काय असते ते सर्वात आधी आपल्याला माहिती पाहिजे. तर DC याचा अर्थ की अशा प्रकारचा करंट, ज्या करंट वाहून नेण्यासाठी जे काही पोटेन्शियल डिफरन्स लागते किंवा व्होल्टेज लागते, त्या व्होल्टेजची पोलॅरिटी ही फिक्स असते, ती त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. म्हणजे जो करंट फक्त एकाच डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो ड्यू टू द फ्लो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, ज्या पोटेन्शियल डिफरन्सची डायरेक्शनसुद्धा एकाच दिशेने असते, ती चेंज होत नाही. तर अशा प्रकारचा जो करंट असतो त्या करंटला DC डायरेक्ट करंट असं म्हणतात. तर डायरेक्ट करंट म्हणजे लक्षात ठेवायचं की डायरेक्ट करंटमध्ये करंट वाहून नेण्यासाठी जो काही पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज आवश्यक आहे, ते व्होल्टेज कधीही त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. म्हणजे त्याची जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी चेंज होत नाही. दुसरा जो भाग आहे ऑफकोर्स तो आहे AC. आता AC याचा अर्थ होतो अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट याचा अर्थ की अशा प्रकारच्या करंटमध्ये व्होल्टेजची जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी त्यांची डायरेक्शन नेहमी चेंज करत राहते. इट चेंजेस इट्स डायरेक्शन. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारची सायकल ते तयार करते. म्हणजे त्याची पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी टाईमनुसार चेंज होत जाते. तर अशा प्रकारच्या करंटला, ज्या करंटमध्ये पोटेन्शियलची किंवा व्होल्टेजची जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी नेहमी चेंज होते, अशा प्रकारच्या करंटला आपण AC किंवा अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. तर अशाच प्रकारचे सर्किट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण AC वापरणार आहोत. तर अशा प्रकारच्या AC सर्किटचा उपयोग काय आहे, त्याचा उपयोग कसा करायचा, हे सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा लेक्चरमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण बघायचं. आता AC तर बघितलं आपण, पण आपण जे काही उपकरणं वापरतो डेली रुटीनमध्ये, आपण जे काही उपकरणं वापरतो, फॉर एक्झाम्पल TV आहे, कम्प्युटर आहे, AC आहे. तर हे जे उपकरणं आहेत, हे उपकरणं चालवण्यासाठी आपल्याला DCची आवश्यकता भासते, परंतु आपण हे DCवर चालवू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचे उपकरणं जर चालवायचे असतील तर त्या उपकरणामध्ये ACला कन्वर्ट करण्यासाठी रेक्टिफायर यूज केला जाते. आणि जेव्हा आपण ACला रेक्टिफायर या सर्किटमध्ये टाकतो तेव्हा त्याचं कन्व्हर्शन हे DCमध्ये होत असते. म्हणून DC व्होल्टेजवर किंवा DC करंटवर हे सर्व उपकरणं चालतात. आणि हे करण्यासाठी त्या उपकरणांमध्ये रेक्टिफायर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस यूज केलेलं असते, जो डिव्हाइस या ACला DCमध्ये कन्वर्ट करतो. परंतु असे काही उपकरणं आहेत जे उपकरणं डायरेक्टली ACवर चालू शकतात. हे डायरेक्टली काय करतात, दे यूज द अल्टरनेटिंग करंट. मग असे कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये फॅन आहे, याच्यामध्ये फ्रीज आहे. तर हे जे उपकरणं आहे ते उपकरणं काय करतात, हे डायरेक्टली ACवर चालतात, अल्टरनेटिंग करंटवर चालतात. परंतु आपल्याला असं कधीही जाणवत नाही की या फॅनचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज कमी झालं किंवा जे फ्रीज आहे ते फ्रीजचं व्होल्टेज कमी जास्त होऊन राहिलेलं आहे. तर असं कधी होत नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या घरी जे काही वीज आपल्याला मिळते, जी काही इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळते, त्या इलेक्ट्रिसिटीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी जवळपास 50 हर्ट्झ असते. म्हणजे एका सेकंदामध्ये करंट किती व्हायब्रेशन्स कंप्लीट करतो, 50 व्हायब्रेशन. म्हणजे एका सेकंदामध्ये जर 50 करून आला तर याचा अर्थ आपले जे डोळे आहेत ते डोळे त्याला आपण वेगळं करू शकत नाही, वेगळं करून पाहू शकत नाही किंवा त्याला आपण त्याचं निरीक्षण करू शकत नाही. म्हणून आपल्याला असं जाणवते की
फॅन असेल किंवा फ्रीज असेल हे नेहमी सारख्या व्होल्टेजनी काम करतात किंवा सारख्या करंटवर काम करत राहतात. तर अशा प्रकारे AC म्हणजे काय आणि DC म्हणजे काय हे तर आपल्या लक्षात आलं असेल. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो भाग तुमचा सिलेबसमधला रेड्यूस झालेला आहे, परंतु पुढच्या टॉपिकमध्ये त्याचं आपल्याला काम पडणार आहे, म्हणून आपण थोडीशी त्याची ओळख करून घेऊ. ती ओळख अशी आहे की अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग करंट हे कशा प्रकारे डिनोट केले जातात. तर अल्टरनेटिंग EMF जो आहे तो EMF आपण डिनोट करणार आहे E E0 sin ओमेगा टी, आणि करंट जो आपण डिनोट करणार आहे दिस करंट इज डिनोटेड बाय I I0 sin ओमेगा टी. तर अशा प्रकारे आपण अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग व्होल्टेज यांना डिनोट करू शकतो. आता या ठिकाणी E0 आणि I0 काय डिनोट करतात, तर E0 आणि I0 दे आर द पीक व्हॅल्यूज. पण ही पीक व्हॅल्यू कशी आहे, पीक व्हॅल्यू ऑफ EMF अँड दिस इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पीक व्हॅल्यू म्हणजे काय, तर पीक व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त किंमत, मॅक्सिमम किंमत. तर त्याला म्हणायचं आहे पीक व्हॅल्यू. म्हणजे दाखवायची कशी किंवा फिजिकल स्ट्रक्चर कशा प्रकारचं असते बघा इथं. अशा प्रकारे आपण या ग्राफवर दाखवू शकतो. याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे मॅक्सिमम, या मॅक्सिमम व्हॅल्यूला म्हणायचं आहे पीक व्हॅल्यू ऑफ EMF. तर इथं पण राहते आणि इथे पण तशीच राहणार आहे, फक्त त्याच्यामध्ये काय दिलेलं असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिलेले असतात. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर हा पॉझिटिव्ह आहे वरचा आणि हा जो खालचा आहे हा निगेटिव्ह. ओके, नाव करंटची पीक व्हॅल्यू म्हणजे काय असते. जर करंट आपण याच्यामध्ये ड्रॉ केला तर करंटची सुद्धा साइन ओमेगा टी आहे, तर ग्राफ सुद्धा अशाच प्रकारचा येणार आहे. तर हा अशा प्रकारचा ग्राफ. याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आलेली आहे I0, हा प्लस I0 आहे, आणि हा जो या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू निगेटिव्ह I0. तर अशा प्रकारे आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम, काही वेळेनंतर करंट आणि EMF हे दोन्ही काय करतात, एकमेकाला रिपीट करतात. याचा अर्थ हे हार्मोनिक फंक्शन्स आहे. या ठिकाणी साइन ओमेगा टी आपण यूज केलेला आहे. या साइन ओमेगा टीला किंवा कॉस ओमेगा टीला आपण हार्मोनिक फंक्शन म्हणतो. त्याचं कारण हे आहे की काही ठराविक वेळेनंतर आफ्टर द इंटरवल ऑफ टाइम ते काय करतात, स्वतःला रिपीट करत असतात, म्हणून त्याला हार्मोनिक फंक्शन असं म्हणतात. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की alternating EMF is represented as E is equal to E0 sin omega t and alternating current is represented as I is equal to I0 sin omega t. आणि त्याच्यामध्ये E0 आणि I0 काय असतात, तर दे आर द पीक व्हॅल्यूज ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज. त्याच्यामध्ये ग्राफ जर आपल्याला दाखवायचा असेल तर ग्राफ आपण अशा प्रकारे दाखवू शकतो, ज्याच्यामध्ये E0 आणि I0 दे रिप्रेझेंट द पीक व्हॅल्यू ऑफ EMF अँड करंट रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याचं फिजिकल स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे जात असताना आपल्याला हे बघायचं आहे की ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते आणि RMS व्हॅल्यू काय असते. व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू ऑफ AC, म्हणजे अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग करंट याची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, ती ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची किंवा काय असते. तर average value of AC, अल्टरनेटिंग सर्किट जे असते त्या सर्किटमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यूज काय असतात. तर ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर ॲव्हरेज व्हॅल्यू काढत असताना हे लक्षात ठेवा, सुरुवातीला हे लक्षात ठेवा की ही जी सायकल आहे या सायकलमध्ये इथं जो अँगल असतो, आता जो ओमेगा टी आहे हा ॲक्च्युली अँगल आहे, कारण की साइन ओमेगा टी आपण यूज करून लावला, याचा अर्थ ओमेगा टी इथं अँगल आहे. तर हा 0, हा π/2, हा पाय, हा 3π/2 आणि हा 2π.
आणि 2π झाल्यानंतर परत ती स्वतःला काय करणार आहे, रिपीट करणार. तर मला जर ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची आहे तर ॲव्हरेज व्हॅल्यू मला एका सायकलची काढायची. जर मी एका सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न केला तर बघा मला काय मिळते. तर मला असं या ठिकाणी मिळून आलं की जेव्हा मी 0 पासून किंवा अँगल जेव्हा 0 पासून पायपर्यंत होतो तर त्याची जी पीक व्हॅल्यू मला मिळते ती E0 मिळते. आणि नंतर जर मी खाली जाणार याचा अर्थ मी पुढचा अँगल घेणार तर 2π किंवा या अँगलला ते काय होणार, ते -E0 म्हणून आलेले आहे. याचा अर्थ जर मी त्यांचा ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न केला तर तो ॲव्हरेज मला 0 मिळतो. म्हणजे तसं पाहिलं तर जेव्हा आपण पूर्ण एका सायकलचा विचार या ठिकाणी करून राहिला तर एका सायकलमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू काढणं हे शक्य नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. त्या ठिकाणी कोणता सेन्स आपण लावू शकत नाही की ती व्हॅल्यू 0 आलेली आहे. मग ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची, तर याची ॲव्हरेज व्हॅल्यू जर काढायची असेल तर ती ॲव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एक सायकल न यूज करता हाफ सायकलचा यूज करायचा आहे. हाफ सायकलचा आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची आहे. मग हाफ सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची, तर आपल्या बुकमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू काढून दिलेली आहे. तर आता ही व्हॅल्यू कशी काढायची बघा, त्याच्यामध्ये त्यांनी दिले की ॲव्हरेज व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण त्याला अशा प्रकारे डिनोट करू शकतो. इट इज साइन थीटा डी थीटा डिवाइडेड बाय डी थीटा. परंतु हा जो अँगल आहे हा अँगल कुठपासून कुठपर्यंत चेंज होणार आहे, चेंजेस फ्रॉम 0 to π. 2π पर्यंत चेंज यासाठी होणार नाही कारण की त्यामध्ये या साइन ओमेगा ची जी किंमत आहे ती किंमत पूर्णपणे काय होते, 0 होऊन जाते. मग इथं आपण लिहू शकतो 0 to π आणि इथे सुद्धा लिहू शकतो 0 to π. ही त्याची लिमिट आहे, त्या लिमिटमध्येच हा थीटा आपल्याला चेंज करायचा. आणि जेव्हा आपण हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, हे इंटिग्रेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करणार तेव्हा आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. ती व्हॅल्यू आहे 0.637. इट इज इक्वल टू 0.637. मग याचा अर्थ काय आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस व्हॅल्यू. या व्हॅल्यूचा अर्थ काय आहे, या व्हॅल्यूचा अर्थ असा आहे बघा, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF or current is equal to, हा कशाला इक्वल असणार आहे, इट इज इक्वल टू 0.637 into the peak value. मग ही पीक व्हॅल्यू जी आहे ती पीक व्हॅल्यू EMF ची पण राहू शकते. याचा अर्थ आपण इथे लिहू शकतो 0.637 into E0 किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा त्याला देऊ शकता. जर करंट पाहायचं असेल तर इट इज इक्वल टू 0.637 into IC. तर हे रिलेशन आहे ॲव्हरेज व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यू मधलं. तर हे जे रिलेशन मिळते किंवा कन्वर्जन फॅक्टर आपल्याला मिळून आलेला आहे इट इज इक्वल टू 0.637. याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला AC मधली ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची असेल तर ती ॲव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहे, इट इज multiplied 0.637 into the peak value E0 किंवा I0. जर EMF ची काढायची असेल तर E0 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि I0 ची किंवा करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला I0 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढू शकतो. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू काय असते, ती RMS व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. RMS या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ होतो रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी बाबतीमध्ये जर विचार केला तर RMS याचा अर्थ रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. याचा उपयोग आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या चॅप्टरमध्ये केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला करंटशी रिलेटेड किंवा EMFशी रिलेटेड RMS व्हॅल्यू पाहिजे आहे. तर ते काय असते ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा पीक व्हॅल्यू म्हणजे काय असते तर किंवा रूट RMS व्हॅल्यू जी असते ती RMS व्हॅल्यू काय असते तर कोणताही ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे करंटचं आणि EMFची ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करून देऊ शकते किंवा ते मेजर करू शकते. परंतु जर आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढायचे असतील, ह्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायचे असतील तर आपल्याला या व्हॅल्यूजला अशा प्रकारे रिलेट करावं लागते की त्याचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट करंटवर होणार नाही. म्हणून हीट ही अशी एक क्वांटिटी आहे ज्या क्वांटिटीचा आधार घेऊन आपण RMS व्हॅल्यू डिफाईन करू शकतो.
आता कशा प्रकारे डिफाईन करणार आहे बघा. तर आपण अशा प्रकारे सांगू शकतो की एखाद्या कंडक्टर मधून जर करंट पास होऊन राहिलेला आहे तर तो कंडक्टर गरम होतो, याचा त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते. तर जी हीट आहे दिस हीट इज इक्वल टू I स्क्वेअर R मल्टिप्लाइड बाय T. हे रिलेशन आहे सिंपल. आता या रिलेशन मध्ये काय सांगितलं की जी हीट प्रोड्यूस होऊन राहिली ही हीट कशावर डिपेंड आहे. इट इज डिपेंड अपॉन द स्क्वेअर ऑफ द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर. रेजिस्टन्स किती आहे आणि किती वेळासाठी त्याला त्या कंडक्टर मधून आपण पास करून आलो त्या सर्वांवर ही हीट किती डेव्हलप होते ते डिपेंड राहते. म्हणजे अगदी आपण जास्त वेळेसाठी केलं तर जास्त हीट डेव्हलप होणार, रेजिस्टन्स जास्त असेल तर त्यासुद्धा होऊ शकतो. तर हा जो करंट आहे हा करंट सुद्धा आपण जर इन्क्रीज केला तर याच्यातली हीट सुद्धा जास्त जनरेट या ठिकाणी होऊ शकते. आपल्याला नेहमी असं दिसलं की फॅन जास्त फिरला आहे किंवा कोणतेही उपकरण जास्त काम केलं असेल तर ते उपकरण नेहमी काय होते गरम होते. तर ते गरम होण्यामागचं कारण हेच आहे की जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होतो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये हीट जनरेट होत असते. म्हणून RMS व्हॅल्यू काय असते ते RMS व्हॅल्यू आपल्याला आता बघायचं आहे की समजा फॉर एक्झाम्पल एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरमधून आपण AC करंट जो आहे तो AC करंट पास करून राहिला आहे. फॉर एक्झाम्पल एक कंडक्टर आहे ज्या कंडक्टरचा रेजिस्टन्स R आहे आणि त्याच्यावर स्मॉल t इतक्या वेळेपर्यंत आपण करंट पास करून राहिलो तर त्याच्यामध्ये जी हीट जनरेट झालेली आहे ती हीट जनरेट झालेली आहे याची. म्हणजे हे केव्हाची गोष्ट चालू आहे जेव्हा त्याच्यावरून AC करंट पास केलेला आहे ज्याचा ज्या कंडक्टरचा रेजिस्टन्स R आहे आणि त्याच्या किती वेळेसाठी पास केला आपण त्याला स्मॉल t. त्याच्यामध्ये किती हीट जनरेट झालेली आहे द हीट जनरेटेड इज इक्वल टू H. आता एसीच्या बदली आपण आता DC करंट त्याला सप्लाय करणार आहे. तर DC करंट जेव्हा आपण सप्लाय करणार तर हा जो DC करंट आहे हा DC करंट आपल्याला सेम रेजिस्टन्स मधून पास करायचा, त्याच वेळेसाठी पास करायचा, त्याच टाइमसाठी पास करायचा आहे. आणि आपल्याला हे पण बघायचं आहे की त्याच्यामध्ये जितकी पहिल्या कंडिशनमध्ये हीट जनरेट झाली तेवढीच हीट त्याच्यामध्ये आता सुद्धा जनरेट व्हायला पाहिजे. म्हणजे याच्यामधून मी करंट पास करून राहिला आहे AC मधून तेव्हा त्याच्यामध्ये याची इतकी हीट जनरेट होऊन राहिली आहे. तर मी DC करंट घेणार तर DC करंट पास करणार सेम रेजिस्टन्स मधून सेम टाइमसाठी आणि मी पण बघणार की तेवढीच हीट त्याच्यामध्ये जनरेट झाली पाहिजे. तर अशी व्हॅल्यू DC करंटची अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूला त्याच्यामध्ये सेम हीट प्रोड्यूस होऊन राहिलेली आहे तर अशा व्हॅल्यूला RMS व्हॅल्यू असं म्हणतात. ठीक आहे. तर RMS व्हॅल्यू जी आहे ती RMS व्हॅल्यू इट इज रिलेटेड विथ द DC करंट. व्हॉट इज द RMS व्हॅल्यू? The RMS value of the current is the value which is passing through the resistor for a time t produces the same heat as produced by the alternating current through the same resistance for the same time. म्हणजे अशा प्रकारे ही जी हीट या ठिकाणी जनरेट होऊन राहिली तितकीच हीट मला जर जनरेट करायची असेल तर मला किती DC करंट पाहिजे आहे तर त्या DC करंटची जी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला आपण RMS व्हॅल्यू ऑफ द करंट असं म्हणणार. So what is the RMS value? RMS value is nothing but the value which produces same heat for AC as well as DC. दोघांमध्ये कशा प्रकारची हीट जनरेट होऊन राहिली आहे सारख्याच प्रकारची होऊन राहिली. मग ही जी RMS व्हॅल्यू आहे ही RMS व्हॅल्यू कशा प्रकारे काढायची? तर RMS व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपण या ठिकाणी जो करंट आहे इथं करंटचा स्क्वेअर घेतलेला आहे लक्षात घ्या. कारण की अल्टरनेटिंग करंटमध्ये निगेटिव्ह सायकल आणि पॉझिटिव्ह सायकल तयार होतात म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला डिफिकल्टी येऊ शकते. जर स्क्वेअर आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे तर निगेटिव्हचा पण स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो म्हणून त्या ठिकाणी आपण आय स्क्वेअर घेतलेला आहे किंवा आय स्क्वेअर असतो. म्हणून आपल्याला जर RMS व्हॅल्यू काढायची असेल तर ती RMS व्हॅल्यू आपण काढू शकतो बाय युजिंग दिस इक्वेशन आय स्क्वेअर. याच्यामध्ये R आणि T चा आपल्याला संबंध घ्यायचा नाही कारण की दोन्ही कंडिशनमध्ये आपण R आणि T चे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू कशा घेतलेल्या आहेत सेम घेतल्या. म्हणून मला जर RMS काढायचं असेल किंवा आय स्क्वेअर RMS काढायचं असेल तर मी काय करणार आहे ना मी याला इंटिग्रेट करणार. इथे करणार आहे आय स्क्वेअर
2 पायपर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं. अशा प्रकारे आपण ते सॉल्व करू शकतो. आता हा जो आय स्क्वेअर आहे त्या आय स्क्वेअरला आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 0 to 2 पाय. आय स्क्वेअर मीन्स आता जर याच्या आधी आपण बघितलं होतं की आय इज इक्वल टू काय असतो? इट इज आय 0 साइन ओमेगा टी. त्याचा स्क्वेअर करायचा होता. इट इज इक्वल टू आय 0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा and is divided by 2. या ठिकाणी I0 ही पीक व्हॅल्यू आहे जी कॉन्स्टंट राहणार आहे. तर I0 स्क्वेअर इट इज डिवाइडेड बाय 2 पाय आणि इथं जे इंटिग्रेशन घ्यायचं आहे 0 पासून 2 पाय पर्यंत हे घ्यायचं आहे साइन स्क्वेअर थीटा डी थीटा. ठीक आहे. आता याला इंटिग्रेट करण्यासाठी आपल्याला साइन स्क्वेअर थीटाचं कन्वर्शन करावं लागते. तर अशा प्रकारे येते बघा I0 स्क्वेअर अपॉन 2 पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय 1 माइनस कॉस 2 थीटा and it is divided by 2 आणि multiplied by d. हे sin स्क्वेअर थीटाचा आपण सबस्टिट्यूशन या ठिकाणी केलेलं आहे. इट इज इक्वल टू I0 स्क्वेअर अपॉन 2 आणि 2 इट इज इक्वल टू 4 पाय. इंटिग्रेशन येणार इथं 0 to 2 पाय. नंतर इथं 1 आहे 1 मल्टिप्लाइड बाय डी थीटा म्हणजे इथे इंटिग्रेशन तुम्हाला डी थीटाचं घ्यायचं आहे मायनस परत घ्यायचं 0 to 2 पाय इथे घ्यायचं आहे तर कॉस 2 थीटा डी. अशा प्रकारे आपण ते इंटिग्रेशन घेऊ शकतो. आता कॉस 2 थीटा जो आहे याच्यामध्ये जर आपण 2 पायची व्हॅल्यू काढली तर याचं जर कन्वर्शन आपण केलं तर याची साइन. ठीक आहे ना. बघू आपण आता. तर इट इज इक्वल टू आय 0 स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 पाय इंटिग्रेशन ऑफ डी थीटा. तर डी थीटाचं इंटिग्रेशन जे आहे ते येणार आहे थीटा आणि या थीटाच्या बदली आपल्याला किमती ठेवायची आहेत ते 0 आणि 2 पाय ठेवायचे. ठीक आहे ना. नंतर मायनस आता कॉस 2 थीटाचं येणार आहे साइन 2 थीटा आणि साइन 2 थीटाच्या खाली जी व्हॅल्यू येणार आहे इट इज डिवाइडेड बाय 2 आणि याचं जे इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला किंवा लिमिट घ्यायची ते 0 पासून तर 2 पर्यंत. आता हे लक्षात ठेवायचं की साइनचं जर आपण 2 पाय ही लिमिट त्याच्यावर टाकली तर त्याची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू 0 येते आणि जर 0 पण टाकली तर ती व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार. याचा अर्थ ही जी पूर्ण टर्म आहे ही पूर्ण टर्म 0 होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला निग्लेक्ट करावे लागते किंवा ते ओमिट होऊन जाते. तर इथे तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती मिळणार आहे I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय. इथे एक किंमत येणार आहे 2 पाय 0 टाकून त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामुळे हा पाय आणि पाय कॅन्सल होतो आणि हा 2 आणि इथं 2चा डिव्हिजन आहे. इट इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. आणि व्हॅल्यू कशी आलेली आहे ही आली आहे I स्क्वेअर RMS. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू आल्यानंतर जर मला RMS काढायचं असेल दिस RMS इज इक्वल टू this is I0 divided by 2 किंवा असं लिहू शकतो मी IRMS is equal to 0.707 into. तर हे रिलेशन आहे पीक व्हॅल्यूमध्ये आणि RMS व्हॅल्यूमध्ये. तर अशा प्रकारे जर एक व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर दुसरी व्हॅल्यू आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. जर हेच इक्वेशन आपण EMFच्या बाबतीमध्ये बघितलं तर तेच इक्वेशन आपल्याला परत सेम मिळते. तर इथे तुम्ही असं लिहू शकता RMS इज इक्वल टू 0.707 इंटू हे सुद्धा इक्वेशन तशाच प्रकारे आपल्याला मिळून आलेलं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण AC आणि DC काय असते त्याचबरोबर मीन व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काय असते ते बघितलेलं आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला फेज डायग्राम आणि जे काही AC सर्किटचे वेगवेगळे प्रकार आहेत टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हॅव गुड डे. बाय.